नमोस्तुते जयं जयं नमोस्तुते जयं जयं नमोस्तुते जयं 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 नमोस्तुते जयं जयं नमोस्तुते जयं जयं नमोस्तुते जयं 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 नमोस्तुते जयं 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 महाराज, आज्ञा द्या, म्हणजे तुमची मूर्ती बनवण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकेल. आज्ञा आहे. चला मूर्तिकारांनो, मूर्ती बनवायला सुरुवात करा. बोला सर्वज्ञ महाराजांचा, बोला सर्वज्ञ महाराजांचा, बोला सर्वज्ञ महाराजांचा. महाराजांचं मंदिर बनल्यानंतर साताऱ्याचा प्रत्येक व्यक्ती महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करून जाईल. आम्ही स्पृश्य समाजाचे लोक मंदिराच्या आतमध्ये आणि अस्पृश्य समाजाचे लोक मंदिराच्या बाहेरून महाराजांचा आशीर्वाद घेतील. आनंद, आपल्याला बी भीम सारखा विरोध करायला हवा. वय बाळा दादा. नो, आपला संकल्प लक्षात आहे ना? जी, आम्हाला संकल्प ध्यानात आहे. तुमच्या जवळ आधीपासूनच एवढे देव आहेत, मग त्यांची पूजा करा ना. अजून एक नवीन देव बनवल्याने काय होईल? आनंद, आपल्याला ऐकीत राहून बोलायचं. तुम्हा समजासनी काय वाटतं? दगडाची मूर्ती बनवून तुम्ही काय देव समजणार आहात का? प्रत्येक दगडाच्या मूर्तीत देव नसतो. अस्पृश्य समाजाच्या पोरा, तुझी एवढी हिंमत आहे? हे घे. मारा 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 मारा. मारा 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 यांना. अरे पापी माणसा, आता तू आम्हाला ज्ञान शिकवणार? अरे खूप झालं बोलणं, आता सरळ कारवाई होईल, समजला? आता एक जरी शब्द बोलला ना तर तोंड फोडून टाकल तुझं. तुम्ही सगळे अशा प्रकारे तन मन अर्पून आपल्या विवेकाने आपापल्या मार्गावर चालत रहा. आनंद, काय झालं? हा, भीमरावचा भाऊ आहेस ना? सुभेदारचा पोरगा आहेस ना? आता लायकी दाखवणार आहेस? एक दोन दगड अजून मारू का? अरे सोड सोड, असं वाटतं हे लोक इथे आज मरायलाच आले. अरे येऊ दे येऊ दे. अरे ये ना, ये. अरे ये इकडे ये. घे भीम. आनंद आणि बाळा कुठं दिसत नाहीत ते? माहिती नाही, सांगून गेले होते की थोडं फिरून येतो. दोन्ही भाऊ सरकारी झाडावरनं पेरू तोडाय गेले असतील. अजून काय? होय, जेव्हा बी बाळा दादा आनंदात असतो तेव्हा तो नेहमी पेरू तोडून आणतो आणि समद्यांमध्ये वाटून देतो. भीम, पी की दूध. हे बघ,
दुधाच्या पेल्यावर लिवलेलं तर नसतं की हे दूध आईच्या हातचं आहे का सावत्र आईच्या हातचं. पिऊन घे. रामजी. अरे अरे हे काय झालं? हे रगत. हे दोघं जात होते. रस्त्यामध्ये स्पृश्य जातीचे लोक बसलेले. मी लगेच त्यांच्याशी बोलून येतो. नाही भीम, ते कोणाचं ऐकतच नाहीयेत. ते आपल्याला बघून मारायला येतात. त्यांना घाबरून आपण असं शांत नाही बसू शकत. भीम 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 थांब. हा नो, तुम्ही सगळे लोक आपल्या हातात दगड घेऊन तयार राहा. जर का तो भीमराव आला तर त्याच्यावर कुठलाही विचार न करता दगडफेक करायची. तिथल्या तिथे तो मरून जाईल म्हणजे विषय संपला. अरे तुम्ही उभं राहून तोंड काय बघताय? जा तयारीला लागा की. चला चला. ही संधी नेहमी नेहमी नाही येणार. आज त्या भीमरावचा नाश होईल आणि इथे महाराजांची मूर्ती स्थापित होईल. जय भीम, जय भीम, जय भीम. हे बघा आलाच तो. सगळे तयार राहा. जय भीम, ला दगड. शेठजी, तिकडे नीट बघा आता. काय दिसतंय का? ते दगड.
आता मग जे दगड आता तुमच्या जवळ होते ते आता त्यांच्याकडे आहेत आणि जे त्या दगडांनी तुम्ही करणार होतात ते हे बी करू शकतात. शेठजी, हिंसा फक्त एक क्षणभर असते. ज्याला संधी मिळेल तो समोरच्याला मारू शकतो, पण फक्त संधी मिळाल्याने समाज नाही चालत ना. या लोकांची एवढी हिम्मत की ते आम्हाला दगड मारतील. दगड माराया हिम्मत नाही, भावना लागती. जर या लोकांनी बी तुमच्यावर दगड मारले तर तुम्ही काय करणार आहात? पण ही लोक तुम्हाला कधीच दगड नाही मारणार, कारण ही लोक तुमच्यासारखी नाही आहेत. जसं तुम्ही आहात तसं आम्हाला कधी बनायचं बी नाही. आणि तुम्ही लोक बी जसे आहेत तसे नाही राहिलं पाहिजे. कायद्यानं महाराजांची मूर्ती जसं तुम्ही बनवताय ती बनवा, कारण तुम्ही समदे माझं तर नाही ऐकणार. आणि जर तुम्ही समद्यांनी आम्हासनी त्रास दिला तर आम्ही विरोध करणारच. मग आमचं डोकं फुटलं तरी चालन आणि तुमच्याकडे दगड उरले तरी बी. आता तुम्ही समजे चला. धन्यवाद माझा जीव वाचवण्यासाठी. जिजाबाई, हे जे लोक आहेत ना, भीमसंघ, हे माझ्या किंवा भीमाबाईमुळे नाही आहे. उलट भीमाची सौताची कमाई आहे. आणि हे सहकार्य किंवा प्रार्थनेमुळे मिळत नाही. त्यासाठी माणसासनी तसं बनावं लागतं. आता तू हे न ग म्हणूस की जेव्हा भी संधी मिळते तेव्हा हा माणूस सौताच्या पोराची स्तुती करणं सुरू करतो. हे बघ, विचार कर, समज की भीमाची स्तुती का कराया न ग? आता डोसक्यात जर फक्त भीम भीम भीमच असेल तर मग दुसऱ्या पोराचा विचार कसा करते? आणि या भीममुळं मला आई बनण्याचं सुख काय मिळणार नाही.
आणि भीमबाळ, आज पात्र तू कधी बी कुठे बी एकटं नाही जायचं. कुठं बी जायचं असेल ना तर आमच्यापैकी कोणी बी दिसेल ना त्याला घेऊन जायचं. नाही काका, मी असं नाही करणार. आणि तुम्ही आमची काळजी करू नका, आणि स्वतःची बी. बाळा, आम्हाला स्वतःची भीती नाही वाटत आहे. आम्ही समध्या आधीपासून जनावरांचंच आयुष्य जगतो आहे, म्हणून कधी बी आपल्या भविष्याचा विचारच नाही केला आम्ही. पर तू तर आमच्या जातीचा असून सुद्धा आमच्यासारखा विचार नाही करत. तू आमच्यापेक्षा वेगळा विचार करतोस, आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू एक दिवस आमचं जीवन आणि भविष्य नक्कीच चांगलं करशील. आणि भीमबाळा, आम्ही तुझी रक्षा यासाठी करणार आहोत कारण आम्हाला आमच्या जीवनाची भविष्याची रक्षा करायची आहे. जर भविष्याची रक्षा करायची असेल तर वर्तमानात बलिदान द्यावंच लागतं. फक्त प्रयत्न करून यशस्वी होता येत नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. त्यासाठी आणखीनही काही करावं लागतं. आता ही तर आत्मचिंतनाची गोष्ट आहे. तुम्ही सगळे असताना सुद्धा त्या एकट्या भीमरावाला नाही मारू शकला. जर अपेक्षित साध्य करायचं असेल तर त्या भीमरावाला मारलं पाहिजे. एकदा का तो भीमराव संपला की त्या सगळ्यांची हिंमत संपलीच. आणि मग आपली मर्जी, तुमची सत्ता आणि त्या ईश्वराने बनवलेली व्यवस्थाच शिल्लक राहील. ही जी लढाई आहे ही फक्त भीम किंवा माझी किंवा आपल्यापैकी एकाची कोणाची नाही आहे. आपल्या समध्यांना संघ लढावं लागल, आणि संघ लढण्यासाठी आपल्यासनी मजबूत बनावं लागल. भीमाच्या प्रती तुमच्या समध्यांच्या काळजीचा मी सन्मान करतो, तरी बी आपल्यासनी स्वतःची जबाबदारी घेतलीच पाहिजे. कारण जी लढाई फक्त एकाच नेत्याच्या खांद्यावर लढली जाते त्यानं परिवर्तनाचा प्रभाव व्यापक नाही बनत. कारण अशा स्थितीत विरोधीला हे समजतं की फक्त नेत्यासनी रोखलं पाहिजे, मग बाकीची समधी लोक अशीच हत्यारं टाकून देतील. रामजी बरोबर बोलताय, आणि हे दोघं बापलेक तर आहेतच आपल्याला बरोबर आणि चूक सांगण्यासाठी. काय रामजी भाऊ? ठीक आहे रामजी, आता तर आम्ही जातो, पर तरी बी भीमची काळजी घेतो. भीमबाळा, इकडे. हे बघ बाळा, कुणी तुझ्या शक्तीला तुझं दुबळपण बनवू शकतात, कुणी तुझ्या हिमतीला आणि उत्साहाला हत्यार बनवू शकतात. पर तुला स्वतःचा वापर करण्यापासून थांबवलं पाहिजे. आज तू अति उत्साहात एकटाच त्या लोकांकडे गेलास, पर हे चुकीचं आहे. शुद्धीत निर्णय घ्यायला शिक. गप राहणं, संकटासने टाळणं ही बी तर एक कलाच आहे, आणि ह्या समध्या कलांना तुला शिकायचं आहे आणि तुझ्या आयुष्यात त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यात खूप जोश आहे ना, तर त्याच्या या जोशाला आपली शक्ती बनवा. आणि जे काही करायचं का, पण त्या भीमरावाला मारून टाका. त्याचं मरण अत्यावश्यक आहे.